नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपट रिलीज झालेला आहे। मीडिया रिपोर्टनुसार देव माणूस चित्रपटाची पहिल्या दिवसाची ग्लास कलेक्शन 15 लाख रुपये झालेले असून नेट कलेक्शन 14 लाख रुपये झालेले आहे। देव माणूस चित्रपट रहस्य गूढ भावनांनी भरलेली कथा पाहायला मिळत आहे। या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार दिसत आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा आणि विजय देवस्कर यांनी केलेले आहे। दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देवस्कर म्हणाले, देव माणूस ही महाराष्ट्राची आत्म्यातून जन्माला आलेली कहाणी वाटावी अशी आमची इच्छा होती। महेश सर आणि रेणुका मॅडम यांच्या पात्राच्या दिसण्यातून आणि जाणवण्यापासून चित्रपटाच्या टोनिंगपर्यंत कथेतील इतर साऱ्या बारकाईची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे आणि पडद्यावरील दिसणारे हे सारे चित्रण त्यांच्या सांस्कृतिक मुलापर्यंत पोहोचेल अशी अत्यंत आदरपूर्वक रचना करण्यात आलेली आहे। ज्यांनी वध चित्रपटात सर्वोच्च सिनेमॅटिक मानकाची पूर्तता केली जाईल हे सुनिश्चित केले होते, त्या निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग यांचे सहकार्य यावेळीही मिळाल्याने आम्ही देव माणूस चित्रपटाकडे तितक्याच बारकाईने लक्ष देता आलेले आहे, ज्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या हृदयात घर करतो। वेदक नाटक आणि परंपरेच्या सम्यक मिलाफासह देव माणूस हा चित्रपट महाराष्ट्राच्या चिरस्थायी चैतन्याला केला गेलेला एक सिनेमॅटिक सलाम आहे, जो मोठ्या पडद्यावर एक अविस्मरणीय अनुभव देताना प्रेक्षकांनाही उत्तम कलेच्या रसस्वादाची अनुभूती मिळेल हे सुनिश्चित करतो। लव फिल्मचे सादरीकरण असलेला देव माणूस या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय यांनी केलेले असून या चित्रपटाचे निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग आहे। हा सिनेमा 2022 साली प्रदर्शित झालेला वध सिनेमावर बेतलेला आहे। या सिनेमात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत होते। देव माणूस हा चित्रपट केवळ एक पूर्ण कथन नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याशी विणली गेलेली एक हृदयस्पर्शी कल्पना आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपट रिलीज झालेला आहे। मीडिया रिपोर्टनुसार देव माणूस चित्रपटाची पहिल्या दिवसाची ग्लास कलेक्शन 15 लाख रुपये झालेले असून नेट कलेक्शन 14 लाख रुपये झालेले आहे। देव माणूस चित्रपट रहस्य गूढ भावनांनी भरलेली कथा पाहायला मिळत आहे। या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार दिसत आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा आणि विजय देवस्कर यांनी केलेले आहे। दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देवस्कर म्हणाले, देव माणूस ही महाराष्ट्राची आत्म्यातून जन्माला आलेली कहाणी वाटावी अशी आमची इच्छा होती। महेश सर आणि रेणुका मॅडम यांच्या पात्राच्या दिसण्यातून आणि जाणवण्यापासून चित्रपटाच्या टोनिंगपर्यंत कथेतील इतर साऱ्या बारकाईची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे आणि पडद्यावरील दिसणारे हे सारे चित्रण त्यांच्या सांस्कृतिक मुलापर्यंत पोहोचेल अशी अत्यंत आदरपूर्वक रचना करण्यात आलेली आहे। ज्यांनी वध चित्रपटात सर्वोच्च सिनेमॅटिक मानकाची पूर्तता केली जाईल हे सुनिश्चित केले होते, त्या निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग यांचे सहकार्य यावेळीही मिळाल्याने आम्ही देव माणूस चित्रपटाकडे तितक्याच बारकाईने लक्ष देता आलेले आहे, ज्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या हृदयात घर करतो। वेदक नाटक आणि परंपरेच्या सम्यक मिलाफासह देव माणूस हा चित्रपट महाराष्ट्राच्या चिरस्थायी चैतन्याला केला गेलेला एक सिनेमॅटिक सलाम आहे, जो मोठ्या पडद्यावर एक अविस्मरणीय अनुभव देताना प्रेक्षकांनाही उत्तम कलेच्या रसस्वादाची अनुभूती मिळेल हे सुनिश्चित करतो।
लव फिल्मचे सादरीकरण असलेला देव माणूस या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय यांनी केलेले असून या चित्रपटाचे निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग आहे। हा सिनेमा 2022 साली प्रदर्शित झालेला बस सिनेमावर बेतलेला आहे। या सिनेमात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत होते। देव माणूस हा चित्रपट केवळ एक पूर्ण कथन नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याशी विणली गेलेली एक हृदयस्पर्शी कल्पना आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपट रिलीज झालेला आहे। मीडिया रिपोर्टनुसार देव माणूस चित्रपटाची पहिल्या दिवसाची ग्लास कलेक्शन 15 लाख रुपये झालेले असून नेट कलेक्शन 14 लाख रुपये झालेले आहे। देव माणूस चित्रपट रहस्य गूढ भावनांनी भरलेली कथा पाहायला मिळत आहे। या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार दिसत आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा आणि विजय देवस्कर यांनी केलेले आहे। दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देवस्कर म्हणाले, देव माणूस ही महाराष्ट्राची आत्म्यातून जन्माला आलेली कहाणी वाटावी अशी आमची इच्छा होती। महेश सर आणि रेणुका मॅडम यांच्या पात्राच्या दिसण्यातून आणि जाणवण्यापासून चित्रपटाच्या टोनिंगपर्यंत कथेतील इतर साऱ्या बारकाईची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे आणि पडद्यावरील दिसणारे हे सारे चित्रण त्यांच्या सांस्कृतिक मुलापर्यंत पोहोचेल अशी अत्यंत आदरपूर्वक रचना करण्यात आलेली आहे। ज्यांनी वध चित्रपटात सर्वोच्च सिनेमॅटिक मानकाची पूर्तता केली जाईल हे सुनिश्चित केले होते, त्या निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग यांचे सहकार्य यावेळीही मिळाल्याने आम्ही देव माणूस चित्रपटाकडे तितक्याच बारकाईने लक्ष देता आलेले आहे, ज्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या हृदयात घर करतो। वेदक नाटक आणि परंपरेच्या सम्यक मिलाफासह देव माणूस हा चित्रपट महाराष्ट्राच्या चिरस्थायी चैतन्याला केला गेलेला एक सिनेमॅटिक सलाम आहे, जो मोठ्या पडद्यावर एक अविस्मरणीय अनुभव देताना प्रेक्षकांनाही उत्तम कलेच्या रसस्वादाची अनुभूती मिळेल हे सुनिश्चित करतो। लव फिल्मचे सादरीकरण असलेला देव माणूस या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय यांनी केलेले असून या चित्रपटाचे निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग आहे। हा सिनेमा 2022 साली प्रदर्शित झालेला बस सिनेमावर बेतलेला आहे। या सिनेमात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत होते। देव माणूस हा चित्रपट केवळ एक पूर्ण कथन नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याशी विणली गेलेली एक हृदयस्पर्शी कल्पना आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपट रिलीज झालेला आहे। मीडिया रिपोर्टनुसार देव माणूस चित्रपटाची पहिल्या दिवसाची ग्लास कलेक्शन 15 लाख रुपये झालेले असून नेट कलेक्शन 14 लाख रुपये झालेले आहे। देव माणूस चित्रपट रहस्य गूढ भावनांनी भरलेली कथा पाहायला मिळत आहे। या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार दिसत आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा आणि विजय देवस्कर यांनी केलेले आहे। दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देवस्कर म्हणाले, देव माणूस ही महाराष्ट्राची आत्म्यातून जन्माला आलेली कहाणी वाटावी अशी आमची इच्छा होती। महेश सर आणि रेणुका मॅडम यांच्या पात्राच्या दिसण्यातून आणि जाणवण्यापासून चित्रपटाच्या टोनिंगपर्यंत कथेतील इतर साऱ्या बारकाईची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे आणि पडद्यावरील दिसणारे हे सारे चित्रण त्यांच्या सांस्कृतिक मुलापर्यंत पोहोचेल अशी अत्यंत आदरपूर्वक रचना करण्यात आलेली आहे। ज्यांनी वध चित्रपटात सर्वोच्च सिनेमॅटिक मानकाची पूर्तता केली जाईल हे सुनिश्चित केले होते, त्या निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग यांचे सहकार्य यावेळीही मिळाल्याने आम्ही देव माणूस चित्रपटाकडे तितक्याच बारकाईने लक्ष देता आलेले आहे, ज्यामुळे
हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या हृदयात घर करतो। वेदक नाटक आणि परंपरेच्या सम्यक मिलाफासह देव माणूस हा चित्रपट महाराष्ट्राच्या चिरस्थायी चैतन्याला केला गेलेला एक सिनेमॅटिक सलाम आहे, जो मोठ्या पडद्यावर एक अविस्मरणीय अनुभव देताना प्रेक्षकांनाही उत्तम कलेच्या रसस्वादाची अनुभूती मिळेल हे सुनिश्चित करतो। लव्ह फिल्मचे सादरीकरण असलेला देव माणूस या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय यांनी केलेले असून या चित्रपटाचे निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग आहे। हा सिनेमा 2022 साली प्रदर्शित झालेला व सिनेमावर बेतलेला आहे। या सिनेमात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत होते। देव माणूस हा चित्रपट केवळ एक पूर्ण कथन नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याशी विणली गेलेली एक हृदयस्पर्शी कल्पना आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपट रिलीज झालेला आहे। मीडिया रिपोर्टनुसार देव माणूस चित्रपटाची पहिल्या दिवसाची ग्लास कलेक्शन 15 लाख रुपये झालेले असून नेट कलेक्शन 14 लाख रुपये झालेले आहे। देव माणूस चित्रपट रहस्य गूढ भावनांनी भरलेली कथा पाहायला मिळत आहे। या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार दिसत आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा आणि विजय देवस्कर यांनी केलेले आहे। दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देवस्कर म्हणाले, देव माणूस ही महाराष्ट्राची आत्म्यातून जन्माला आलेली कहाणी वाटावी अशी आमची इच्छा होती। महेश सर आणि रेणुका मॅडम यांच्या पात्राच्या दिसण्यातून आणि जाणवण्यापासून चित्रपटाच्या टोनिंगपर्यंत कथेतील इतर साऱ्या बारकाईची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे आणि पडद्यावरील दिसणारे हे सारे चित्रण त्यांच्या सांस्कृतिक मुलापर्यंत पोचेल अशी अत्यंत आदरपूर्वक रचना करण्यात आलेली आहे। ज्यांनी वध चित्रपटात सर्वोच्च सिनेमॅटिक मानकाची पूर्तता केली जाईल हे सुनिश्चित केले होते, त्या निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग यांचे सहकार्य यावेळीही मिळाल्याने आम्ही देव माणूस चित्रपटाकडे तितक्याच बारकाईने लक्ष देता आलेले आहे, ज्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या हृदयात घर करतो। वेदक नाटक आणि परंपरेच्या सम्यक मिलाफासह देव माणूस हा चित्रपट महाराष्ट्राच्या चिरस्थायी चैतन्याला केला गेलेला एक सिनेमॅटिक सलाम आहे, जो मोठ्या पडद्यावर एक अविस्मरणीय अनुभव देताना प्रेक्षकांनाही उत्तम कलेच्या रसस्वादाची अनुभूती मिळेल हे सुनिश्चित करतो। लव्ह फिल्मचे सादरीकरण असलेला देव माणूस या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय यांनी केलेले असून या चित्रपटाचे निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग आहे। हा सिनेमा 2022 साली प्रदर्शित झालेला व सिनेमावर बेतलेला आहे। या सिनेमात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत होते। देव माणूस हा चित्रपट केवळ एक पूर्ण कथन नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याशी विणली गेलेली एक हृदयस्पर्शी कल्पना आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपट रिलीज झालेला आहे। मीडिया रिपोर्टनुसार देव माणूस चित्रपटाची पहिल्या दिवसाची ग्लास कलेक्शन 15 लाख रुपये झालेले असून नेट कलेक्शन 14 लाख रुपये झालेले आहे। देव माणूस चित्रपट रहस्य गूढ भावनांनी भरलेली कथा पाहायला मिळत आहे। या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार दिसत आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा आणि विजय देवस्कर यांनी केलेले आहे। दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देवस्कर म्हणाले, देव माणूस ही महाराष्ट्राची आत्म्यातून जन्माला आलेली कहाणी वाटावी अशी आमची इच्छा होती। महेश सर आणि रेणुका मॅडम यांच्या पात्राच्या दिसण्यातून आणि जाणवण्यापासून चित्रपटाच्या टोनिंगपर्यंत कथेतील इतर साऱ्या बारकाईची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे
आणि पडद्यावरील दिसणारे हे सारे चित्रण त्यांच्या सांस्कृतिक मुलापर्यंत पोचेल अशी अत्यंत आदरपूर्वक रचना करण्यात आलेली आहे. ज्यांनी वध चित्रपटात सर्वोच्च सिनेमॅटिक मानकाची पूर्तता केली जाईल हे सुनिश्चित केले होते, त्या निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग यांचे सहकार्य यावेळीही मिळाल्याने आम्ही देव माणूस चित्रपटाकडे तितक्याच बारकाईने लक्ष देता आलेले आहे, ज्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या हृदयात घर करतो. वेदक नाटक आणि परंपरेच्या सम्यक मिलाफासह देव माणूस हा चित्रपट महाराष्ट्राच्या चिरस्थायी चैतन्याला केला गेलेला एक सिनेमॅटिक सलाम आहे, जो मोठ्या पडद्यावर एक अविस्मरणीय अनुभव देताना प्रेक्षकांनाही उत्तम कलेच्या रसस्वादाची अनुभूती मिळेल हे सुनिश्चित करतो. लव्ह फिल्मचे सादरीकरण असलेला देव माणूस या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय यांनी केलेले असून या चित्रपटाचे निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग आहे. हा सिनेमा 2022 साली प्रदर्शित झालेला वध सिनेमावर बेतलेला आहे. या सिनेमात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत होते. देव माणूस हा चित्रपट केवळ एक पूर्ण कथन नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याशी विणली गेलेली एक हृदयस्पर्शी कल्पना आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपट रिलीज झालेला आहे. मीडिया रिपोर्टनुसार देव माणूस चित्रपटाची पहिल्या दिवसाची ग्लास कलेक्शन 15 लाख रुपये झालेले असून नेट कलेक्शन 14 लाख रुपये झालेले आहे. देव माणूस चित्रपट रहस्य गूढ भावनांनी भरलेली कथा पाहायला मिळत आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार दिसत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा आणि विजय देवस्कर यांनी केलेले आहे. दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देवस्कर म्हणाले, देव माणूस ही महाराष्ट्राची आत्म्यातून जन्माला आलेली कहाणी वाटावी अशी आमची इच्छा होती. महेश सर आणि रेणुका मॅडम यांच्या पात्राच्या दिसण्यातून आणि जाणवण्यापासून चित्रपटाच्या टोनिंगपर्यंत कथेतील इतर साऱ्या बारकाईची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे आणि पडद्यावरील दिसणारे हे सारे चित्रण त्यांच्या सांस्कृतिक मुलापर्यंत पोचेल अशी अत्यंत आदरपूर्वक रचना करण्यात आलेली आहे. ज्यांनी वध चित्रपटात सर्वोच्च सिनेमॅटिक मानकाची पूर्तता केली जाईल हे सुनिश्चित केले होते, त्या निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग यांचे सहकार्य यावेळीही मिळाल्याने आम्ही देव माणूस चित्रपटाकडे तितक्याच बारकाईने लक्ष देता आलेले आहे, ज्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या हृदयात घर करतो. वेदक नाटक आणि परंपरेच्या सम्यक मिलाफासह देव माणूस हा चित्रपट महाराष्ट्राच्या चिरस्थायी चैतन्याला केला गेलेला एक सिनेमॅटिक सलाम आहे, जो मोठ्या पडद्यावर एक अविस्मरणीय अनुभव देताना प्रेक्षकांनाही उत्तम कलेच्या रसस्वादाची अनुभूती मिळेल हे सुनिश्चित करतो. लव्ह फिल्मचे सादरीकरण असलेला देव माणूस या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय यांनी केलेले असून या चित्रपटाचे निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग आहे. हा सिनेमा 2022 साली प्रदर्शित झालेला वध सिनेमावर बेतलेला आहे. या सिनेमात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत होते. देव माणूस हा चित्रपट केवळ एक पूर्ण कथन नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याशी विणली गेलेली एक हृदयस्पर्शी कल्पना आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपट रिलीज झालेला आहे. मीडिया रिपोर्टनुसार देव माणूस चित्रपटाची पहिल्या दिवसाची ग्लास कलेक्शन 15 लाख रुपये झालेले असून नेट कलेक्शन 14 लाख रुपये झालेले आहे. देव माणूस चित्रपट रहस्य गूढ भावनांनी भरलेली कथा पाहायला मिळत आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार दिसत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन
तेजस प्रभा आणि विजय देवस्कर यांनी केलेले आहे। दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देवस्कर म्हणाले, देवमाणूस ही महाराष्ट्राची आत्म्यातून जन्माला आलेली कहाणी वाटावी अशी आमची इच्छा होती। महेश सर आणि रेणुका मॅडम यांच्या पात्राच्या दिसण्यातून आणि जाणवण्यापासून चित्रपटाच्या टोनींपर्यंत कथेतील इतर साऱ्या बारकाईची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे आणि पडद्यावरील दिसणारे हे सारे चित्रण त्यांच्या सांस्कृतिक मुलापर्यंत पोचेल अशी अत्यंत आदरपूर्वक रचना करण्यात आलेली आहे। ज्यांनी वध चित्रपटात सर्वोच्च सिनेमॅटिक मानकाची पूर्तता केली जाईल हे सुनिश्चित केले होते, त्या निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग यांचे सहकार्य यावेळीही मिळाल्याने आम्ही देवमाणूस चित्रपटाकडे तितक्याच बारकाईने लक्ष देता आलेले आहे, ज्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या हृदयात घर करतो। वेदक नाटक आणि परंपरेच्या सम्यक मिलाफासह देवमाणूस हा चित्रपट महाराष्ट्राच्या चिरस्थायी चैतन्याला केला गेलेला एक सिनेमॅटिक सलाम आहे, जो मोठ्या पडद्यावर एक अविस्मरणीय अनुभव देताना प्रेक्षकांनाही उत्तम कलेच्या रसस्वादाची अनुभूती मिळेल हे सुनिश्चित करतो। लव फिल्मचे सादरीकरण असलेला देवमाणूस या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय यांनी केलेले असून या चित्रपटाचे निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग आहे। हा सिनेमा 2022 साली प्रदर्शित झालेला वध सिनेमावर बेतलेला आहे। या सिनेमात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत होते। देवमाणूस हा चित्रपट केवळ एक पूर्ण कथन नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याशी विणली गेलेली एक हृदयस्पर्शी कल्पना आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता महेश मांजरेकर यांचा देवमाणूस चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर यांचा देवमाणूस चित्रपट रिलीज झालेला आहे। मीडिया रिपोर्टनुसार देवमाणूस चित्रपटाची पहिल्या दिवसाची ग्लास कलेक्शन 15 लाख रुपये झालेले असून नेट कलेक्शन 14 लाख रुपये झालेले आहे। देवमाणूस चित्रपट रहस्य गूढ भावनांनी भरलेली कथा पाहायला मिळत आहे। या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार दिसत आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा आणि विजय देवस्कर यांनी केलेले आहे। दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देवस्कर म्हणाले, देवमाणूस ही महाराष्ट्राची आत्म्यातून जन्माला आलेली कहाणी वाटावी अशी आमची इच्छा होती। महेश सर आणि रेणुका मॅडम यांच्या पात्राच्या दिसण्यातून आणि जाणवण्यापासून चित्रपटाच्या टोनींपर्यंत कथेतील इतर साऱ्या बारकाईची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे आणि पडद्यावरील दिसणारे हे सारे चित्रण त्यांच्या सांस्कृतिक मुलापर्यंत पोचेल अशी अत्यंत आदरपूर्वक रचना करण्यात आलेली आहे। ज्यांनी वध चित्रपटात सर्वोच्च सिनेमॅटिक मानकाची पूर्तता केली जाईल हे सुनिश्चित केले होते, त्या निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग यांचे सहकार्य यावेळीही मिळाल्याने आम्ही देवमाणूस चित्रपटाकडे तितक्याच बारकाईने लक्ष देता आलेले आहे, ज्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या हृदयात घर करतो। वेदक नाटक आणि परंपरेच्या सम्यक मिलाफासह देवमाणूस हा चित्रपट महाराष्ट्राच्या चिरस्थायी चैतन्याला केला गेलेला एक सिनेमॅटिक सलाम आहे, जो मोठ्या पडद्यावर एक अविस्मरणीय अनुभव देताना प्रेक्षकांनाही उत्तम कलेच्या रसस्वादाची अनुभूती मिळेल हे सुनिश्चित करतो। लव फिल्मचे सादरीकरण असलेला देवमाणूस या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय यांनी केलेले असून या चित्रपटाचे निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग आहे। हा सिनेमा 2022 साली प्रदर्शित झालेला वध सिनेमावर बेतलेला आहे। या सिनेमात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत होते। देवमाणूस हा चित्रपट केवळ एक पूर्ण कथन नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याशी विणली गेलेली एक हृदयस्पर्शी कल्पना आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता महेश मांजरेकर यांचा देवमाणूस चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये
दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपट रिलीज झालेला आहे। मीडिया रिपोर्टनुसार देव माणूस चित्रपटाची पहिल्या दिवसाची ग्लास कलेक्शन 15 लाख रुपये झालेली असून नेट कलेक्शन 14 लाख रुपये झालेले आहे। देव माणूस चित्रपट रहस्य गूढ भावनांनी भरलेली कथा पाहायला मिळत आहे। या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार दिसत आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा आणि विजय देवस्कर यांनी केलेले आहे। दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देवस्कर म्हणाले, देव माणूस ही महाराष्ट्राची आत्म्यातून जन्माला आलेली कहाणी वाटावी अशी आमची इच्छा होती। महेश सर आणि रेणुका मॅडम यांच्या पात्राच्या दिसण्यातून आणि जाणवण्यापासून चित्रपटाच्या टोनींपर्यंत कथेतील इतर साऱ्या बारकाईची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे आणि पडद्यावरील दिसणारे हे सारे चित्रण त्यांच्या सांस्कृतिक मुलापर्यंत पोहोचेल अशी अत्यंत आदरपूर्वक रचना करण्यात आलेली आहे। ज्यांनी वध चित्रपटात सर्वोच्च सिनेमॅटिक मानकाची पूर्तता केली जाईल हे सुनिश्चित केले होते, त्या निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग यांचे सहकार्य यावेळीही मिळाल्याने आम्ही देव माणूस चित्रपटाकडे तितक्याच बारकाईने लक्ष देता आलेले आहे, ज्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या हृदयात घर करतो। वेदक नाटक आणि परंपरेच्या सम्यक मिलाफासह देव माणूस हा चित्रपट महाराष्ट्राच्या चिरस्थायी चैतन्याला केला गेलेला एक सिनेमॅटिक सलाम आहे, जो मोठ्या पडद्यावर एक अविस्मरणीय अनुभव देताना प्रेक्षकांनाही उत्तम कलेच्या रसस्वादाची अनुभूती मिळेल हे सुनिश्चित करतो। लव फिल्मचे सादरीकरण असलेला देव माणूस या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय यांनी केलेले असून या चित्रपटाचे निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग आहे। हा सिनेमा 2022 साली प्रदर्शित झालेला वध सिनेमावर बेतलेला आहे। या सिनेमात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत होते। देव माणूस हा चित्रपट केवळ एक पूर्ण कथन नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याशी विणली गेलेली एक हृदयस्पर्शी कल्पना आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपट रिलीज झालेला आहे। मीडिया रिपोर्टनुसार देव माणूस चित्रपटाची पहिल्या दिवसाची ग्लास कलेक्शन 15 लाख रुपये झालेली असून नेट कलेक्शन 14 लाख रुपये झालेले आहे। देव माणूस चित्रपट रहस्य गूढ भावनांनी भरलेली कथा पाहायला मिळत आहे। या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार दिसत आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा आणि विजय देवस्कर यांनी केलेले आहे। दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देवस्कर म्हणाले, देव माणूस ही महाराष्ट्राची आत्म्यातून जन्माला आलेली कहाणी वाटावी अशी आमची इच्छा होती। महेश सर आणि रेणुका मॅडम यांच्या पात्राच्या दिसण्यातून आणि जाणवण्यापासून चित्रपटाच्या टोनींपर्यंत कथेतील इतर साऱ्या बारकाईची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे आणि पडद्यावरील दिसणारे हे सारे चित्रण त्यांच्या सांस्कृतिक मुलापर्यंत पोहोचेल अशी अत्यंत आदरपूर्वक रचना करण्यात आलेली आहे। ज्यांनी वध चित्रपटात सर्वोच्च सिनेमॅटिक मानकाची पूर्तता केली जाईल हे सुनिश्चित केले होते, त्या निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग यांचे सहकार्य यावेळीही मिळाल्याने आम्ही देव माणूस चित्रपटाकडे तितक्याच बारकाईने लक्ष देता आलेले आहे, ज्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या हृदयात घर करतो। वेदक नाटक आणि परंपरेच्या सम्यक मिलाफासह देव माणूस हा चित्रपट महाराष्ट्राच्या चिरस्थायी चैतन्याला केला गेलेला एक सिनेमॅटिक सलाम आहे, जो मोठ्या पडद्यावर एक अविस्मरणीय अनुभव देताना प्रेक्षकांनाही उत्तम कलेच्या रसस्वादाची अनुभूती मिळेल हे सुनिश्चित करतो। लव फिल्मचे सादरीकरण असलेला देव माणूस या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय यांनी केलेले असून या चित्रपटाचे निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग आहे। हा सिनेमा 2022 साली प्रदर्शित झालेला वध सिनेमावर बेतलेला आहे।
या सिनेमात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत होते। देवमाणूस हा चित्रपट केवळ एक पूर्ण कथन नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याशी विणली गेलेली एक हृदयस्पर्शी कल्पना आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता महेश मांजरेकर यांचा देवमाणूस चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर यांचा देवमाणूस चित्रपट रिलीज झालेला आहे। मीडिया रिपोर्टनुसार देवमाणूस चित्रपटाची पहिल्या दिवसाची ग्लास कलेक्शन 15 लाख रुपये झालेले असून नेट कलेक्शन 14 लाख रुपये झालेले आहे। देवमाणूस चित्रपट रहस्य, गूढ भावनांनी भरलेली कथा पाहायला मिळत आहे। या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार दिसत आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा आणि विजय देवस्कर यांनी केलेले आहे। दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देवस्कर म्हणाले, देवमाणूस ही महाराष्ट्राची आत्म्यातून जन्माला आलेली कहाणी वाटावी अशी आमची इच्छा होती। महेश सर आणि रेणुका मॅडम यांच्या पात्राच्या दिसण्यातून आणि जाणवण्यापासून चित्रपटाच्या टोनींपर्यंत कथेतील इतर साऱ्या बारकाईची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे आणि पडद्यावरील दिसणारे हे सारे चित्रण त्यांच्या सांस्कृतिक मुलापर्यंत पोहोचेल अशी अत्यंत आदरपूर्वक रचना करण्यात आलेली आहे। ज्यांनी वध चित्रपटात सर्वोच्च सिनेमॅटिक मानकाची पूर्तता केली जाईल हे सुनिश्चित केले होते, त्या निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग यांचे सहकार्य यावेळीही मिळाल्याने आम्ही देवमाणूस चित्रपटाकडे तितक्याच बारकाईने लक्ष देता आलेले आहे, ज्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या हृदयात घर करतो। वेदक नाटक आणि परंपरेच्या सम्यक मिलाफासह देवमाणूस हा चित्रपट महाराष्ट्राच्या चिरस्थायी चैतन्याला केला गेलेला एक सिनेमॅटिक सलाम आहे, जो मोठ्या पडद्यावर एक अविस्मरणीय अनुभव देताना प्रेक्षकांनाही उत्तम कलेच्या रसस्वादाची अनुभूती मिळेल हे सुनिश्चित करतो। लव्ह फिल्मचे सादरीकरण असलेला देवमाणूस या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय यांनी केलेले असून या चित्रपटाचे निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग आहे। हा सिनेमा 2022 साली प्रदर्शित झालेला वध सिनेमावर बेतलेला आहे। या सिनेमात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत होते। देवमाणूस हा चित्रपट केवळ एक पूर्ण कथन नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याशी विणली गेलेली एक हृदयस्पर्शी कल्पना आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता महेश मांजरेकर यांचा देवमाणूस चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर यांचा देवमाणूस चित्रपट रिलीज झालेला आहे। मीडिया रिपोर्टनुसार देवमाणूस चित्रपटाची पहिल्या दिवसाची ग्लास कलेक्शन 15 लाख रुपये झालेले असून नेट कलेक्शन 14 लाख रुपये झालेले आहे। देवमाणूस चित्रपट रहस्य, गूढ भावनांनी भरलेली कथा पाहायला मिळत आहे। या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार दिसत आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा आणि विजय देवस्कर यांनी केलेले आहे। दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देवस्कर म्हणाले, देवमाणूस ही महाराष्ट्राची आत्म्यातून जन्माला आलेली कहाणी वाटावी अशी आमची इच्छा होती। महेश सर आणि रेणुका मॅडम यांच्या पात्राच्या दिसण्यातून आणि जाणवण्यापासून चित्रपटाच्या टोनींपर्यंत कथेतील इतर साऱ्या बारकाईची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे आणि पडद्यावरील दिसणारे हे सारे चित्रण त्यांच्या सांस्कृतिक मुलापर्यंत पोहोचेल अशी अत्यंत आदरपूर्वक रचना करण्यात आलेली आहे। ज्यांनी वध चित्रपटात सर्वोच्च सिनेमॅटिक मानकाची पूर्तता केली जाईल हे सुनिश्चित केले होते, त्या निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग यांचे सहकार्य यावेळीही मिळाल्याने आम्ही देवमाणूस चित्रपटाकडे तितक्याच बारकाईने लक्ष देता आलेले आहे, ज्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या हृदयात घर करतो। वेदक नाटक आणि परंपरेच्या सम्यक मिलाफासह देवमाणूस हा चित्रपट महाराष्ट्राच्या चिरस्थायी चैतन्याला
केला गेलेला एक सिनेमॅटिक सलाम आहे, जो मोठ्या पडद्यावर एक अविस्मरणीय अनुभव देताना प्रेक्षकांनाही उत्तम कलेच्या रसस्वादाची अनुभूती मिळेल हे सुनिश्चित करतो. लव्ह फिल्मचे सादरीकरण असलेला देव माणूस या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय यांनी केलेले असून या चित्रपटाचे निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग आहे. हा सिनेमा 2022 साली प्रदर्शित झालेला बस सिनेमावर बेतलेला आहे. या सिनेमात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत होते. देव माणूस हा चित्रपट केवळ एक पूर्ण कथन नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याशी विणली गेलेली एक हृदयस्पर्शी कल्पना आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपट रिलीज झालेला आहे. मीडिया रिपोर्टनुसार देव माणूस चित्रपटाची पहिल्या दिवसाची ग्लास कलेक्शन 15 लाख रुपये झालेले असून नेट कलेक्शन 14 लाख रुपये झालेले आहे. देव माणूस चित्रपट रहस्य, गूढ भावनांनी भरलेली कथा पाहायला मिळत आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार दिसत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा आणि विजय देवस्कर यांनी केलेले आहे. दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देवस्कर म्हणाले, देव माणूस ही महाराष्ट्राची आत्म्यातून जन्माला आलेली कहाणी वाटावी अशी आमची इच्छा होती. महेश सर आणि रेणुका मॅडम यांच्या पात्राच्या दिसण्यातून आणि जाणवण्यापासून चित्रपटाच्या टोनींपर्यंत कथेतील इतर साऱ्या बारकाईची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे आणि पडद्यावरील दिसणारे हे सारे चित्रण त्यांच्या सांस्कृतिक मुलापर्यंत पोचेल अशी अत्यंत आदरपूर्वक रचना करण्यात आलेली आहे. ज्यांनी वध चित्रपटात सर्वोच्च सिनेमॅटिक मानकाची पूर्तता केली जाईल हे सुनिश्चित केले होते, त्या निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग यांचे सहकार्य यावेळीही मिळाल्याने आम्ही देव माणूस चित्रपटाकडे तितक्याच बारकाईने लक्ष देता आलेले आहे, ज्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या हृदयात घर करतो. वेदक नाटक आणि परंपरेच्या सम्यक मिलाफासह देव माणूस हा चित्रपट महाराष्ट्राच्या चिरस्थायी चैतन्याला केला गेलेला एक सिनेमॅटिक सलाम आहे, जो मोठ्या पडद्यावर एक अविस्मरणीय अनुभव देताना प्रेक्षकांनाही उत्तम कलेच्या रसस्वादाची अनुभूती मिळेल हे सुनिश्चित करतो. लव्ह फिल्मचे सादरीकरण असलेला देव माणूस या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय यांनी केलेले असून या चित्रपटाचे निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग आहे. हा सिनेमा 2022 साली प्रदर्शित झालेला बस सिनेमावर बेतलेला आहे. या सिनेमात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत होते. देव माणूस हा चित्रपट केवळ एक पूर्ण कथन नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याशी विणली गेलेली एक हृदयस्पर्शी कल्पना आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपट रिलीज झालेला आहे. मीडिया रिपोर्टनुसार देव माणूस चित्रपटाची पहिल्या दिवसाची ग्लास कलेक्शन 15 लाख रुपये झालेले असून नेट कलेक्शन 14 लाख रुपये झालेले आहे. देव माणूस चित्रपट रहस्य, गूढ भावनांनी भरलेली कथा पाहायला मिळत आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार दिसत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा आणि विजय देवस्कर यांनी केलेले आहे. दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देवस्कर म्हणाले, देव माणूस ही महाराष्ट्राची आत्म्यातून जन्माला आलेली कहाणी वाटावी अशी आमची इच्छा होती. महेश सर आणि रेणुका मॅडम यांच्या पात्राच्या दिसण्यातून आणि जाणवण्यापासून चित्रपटाच्या टोनींपर्यंत कथेतील इतर साऱ्या बारकाईची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे आणि पडद्यावरील दिसणारे हे सारे चित्रण त्यांच्या सांस्कृतिक मुलापर्यंत पोचेल अशी अत्यंत आदरपूर्वक रचना करण्यात आलेली आहे. ज्यांनी वध चित्रपटात सर्वोच्च सिनेमॅटिक मानकाची पूर्तता केली जाईल
हे सुनिश्चित केले होते। त्या निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग यांचे सहकार्य यावेळीही मिळाल्याने आम्ही देव माणूस चित्रपटाकडे तितक्याच बारकाईने लक्ष देता आलेले आहे, ज्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या हृदयात घर करतो। वेदक नाटक आणि परंपरेच्या सम्यक मिलाफासह देव माणूस हा चित्रपट महाराष्ट्राच्या चिरस्थायी चैतन्याला केला गेलेला एक सिनेमॅटिक सलाम आहे, जो मोठ्या पडद्यावर एक अविस्मरणीय अनुभव देताना प्रेक्षकांनाही उत्तम कलेच्या रसस्वादाची अनुभूती मिळेल हे सुनिश्चित करतो। लव्ह फिल्मचे सादरीकरण असलेला देव माणूस या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय यांनी केलेले असून या चित्रपटाचे निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग आहे। हा सिनेमा 2022 साली प्रदर्शित झालेला बस सिनेमावर बेतलेला आहे। या सिनेमात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत होते। देव माणूस हा चित्रपट केवळ एक पूर्ण कथन नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याशी विणली गेलेली एक हृदयस्पर्शी कल्पना आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपट रिलीज झालेला आहे। मीडिया रिपोर्टनुसार देव माणूस चित्रपटाची पहिल्या दिवसाची ग्लास कलेक्शन 15 लाख रुपये झालेली असून नेट कलेक्शन 14 लाख रुपये झालेले आहे। देव माणूस चित्रपट रहस्य गूढ भावनांनी भरलेली कथा पाहायला मिळत आहे। या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार दिसत आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा आणि विजय देवस्कर यांनी केलेले आहे। दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देवस्कर म्हणाले, देव माणूस ही महाराष्ट्राची आत्म्यातून जन्माला आलेली कहाणी वाटावी अशी आमची इच्छा होती। महेश सर आणि रेणुका मॅडम यांच्या पात्राच्या दिसण्यातून आणि जाणवण्यापासून चित्रपटाच्या टोनिंगपर्यंत कथेतील इतर साऱ्या बारकाईची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे आणि पडद्यावरील दिसणारे हे सारे चित्रण त्यांच्या सांस्कृतिक मुलापर्यंत पोचेल अशी अत्यंत आदरपूर्वक रचना करण्यात आलेली आहे, ज्यांनी वध चित्रपटात सर्वोच्च सिनेमॅटिक मानकाची पूर्तता केली जाईल हे सुनिश्चित केले होते। त्या निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग यांचे सहकार्य यावेळीही मिळाल्याने आम्ही देव माणूस चित्रपटाकडे तितक्याच बारकाईने लक्ष देता आलेले आहे, ज्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या हृदयात घर करतो। वेदक नाटक आणि परंपरेच्या सम्यक मिलाफासह देव माणूस हा चित्रपट महाराष्ट्राच्या चिरस्थायी चैतन्याला केला गेलेला एक सिनेमॅटिक सलाम आहे, जो मोठ्या पडद्यावर एक अविस्मरणीय अनुभव देताना प्रेक्षकांनाही उत्तम कलेच्या रसस्वादाची अनुभूती मिळेल हे सुनिश्चित करतो। लव्ह फिल्मचे सादरीकरण असलेला देव माणूस या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय यांनी केलेले असून या चित्रपटाचे निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग आहे। हा सिनेमा 2022 साली प्रदर्शित झालेला बस सिनेमावर बेतलेला आहे। या सिनेमात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत होते। देव माणूस हा चित्रपट केवळ एक पूर्ण कथन नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याशी विणली गेलेली एक हृदयस्पर्शी कल्पना आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपट रिलीज झालेला आहे। मीडिया रिपोर्टनुसार देव माणूस चित्रपटाची पहिल्या दिवसाची ग्लास कलेक्शन 15 लाख रुपये झालेली असून नेट कलेक्शन 14 लाख रुपये झालेले आहे। देव माणूस चित्रपट रहस्य गूढ भावनांनी भरलेली कथा पाहायला मिळत आहे। या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार दिसत आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा आणि विजय देवस्कर यांनी केलेले आहे।
दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देवस्कर म्हणाले, देवमाणूस ही महाराष्ट्राची आत्म्यातून जन्माला आलेली कहाणी वाटावी अशी आमची इच्छा होती. महेश सर आणि रेणुका मॅडम यांच्या पात्राच्या दिसण्यातून आणि जाणवण्यापासून चित्रपटाच्या टोनींपर्यंत कथेतील इतर साऱ्या बारकाईची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे आणि पडद्यावरील दिसणारे हे सारे चित्रण त्यांच्या सांस्कृतिक मुलापर्यंत पोचेल अशी अत्यंत आदरपूर्वक रचना करण्यात आलेली आहे. ज्यांनी वध चित्रपटात सर्वोच्च सिनेमॅटिक मानकाची पूर्तता केली जाईल हे सुनिश्चित केले होते, त्या निर्माते रंजक आणि अंकुर गर्ग यांचे सहकार्य यावेळीही मिळाल्याने आम्ही देवमाणूस चित्रपटाकडे तितक्याच बारकाईने लक्ष देता आलेले आहे, ज्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या हृदयात घर करतो. वेदक नाटक आणि परंपरेच्या सम्यक मिलाफासह देवमाणूस हा चित्रपट महाराष्ट्राच्या चिरस्थायी चैतन्याला केला गेलेला एक सिनेमॅटिक सलाम आहे, जो मोठ्या पडद्यावर एक अविस्मरणीय अनुभव देताना प्रेक्षकांनाही उत्तम कलेच्या रसस्वादाची अनुभूती मिळेल हे सुनिश्चित करतो. लव फिल्मचे सादरीकरण असलेला देवमाणूस या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय यांनी केलेले असून या चित्रपटाचे निर्माते रंजक आणि अंकुर गर्ग आहे. हा सिनेमा 2022 साली प्रदर्शित झालेला वध सिनेमावर बेतलेला आहे. या सिनेमात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत होते. देवमाणूस हा चित्रपट केवळ एक पूर्ण कथन नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याशी विणली गेलेली एक हृदयस्पर्शी कल्पना आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अभिनेता महेश मांजरेकर यांचा देवमाणूस चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर यांचा देवमाणूस चित्रपट रिलीज झालेला आहे. मीडिया रिपोर्टनुसार देवमाणूस चित्रपटाची पहिल्या दिवसाची ग्लास कलेक्शन 15 लाख रुपये झालेली असून नेट कलेक्शन 14 लाख रुपये झालेले आहे. देवमाणूस चित्रपट रहस्य गूढ भावनांनी भरलेली कथा पाहायला मिळत आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार दिसत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा आणि विजय देवस्कर यांनी केलेले आहे. दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देवस्कर म्हणाले, देवमाणूस ही महाराष्ट्राची आत्म्यातून जन्माला आलेली कहाणी वाटावी अशी आमची इच्छा होती. महेश सर आणि रेणुका मॅडम यांच्या पात्राच्या दिसण्यातून आणि जाणवण्यापासून चित्रपटाच्या टोनींपर्यंत कथेतील इतर साऱ्या बारकाईची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे आणि पडद्यावरील दिसणारे हे सारे चित्रण त्यांच्या सांस्कृतिक मुलापर्यंत पोचेल अशी अत्यंत आदरपूर्वक रचना करण्यात आलेली आहे. ज्यांनी वध चित्रपटात सर्वोच्च सिनेमॅटिक मानकाची पूर्तता केली जाईल हे सुनिश्चित केले होते, त्या निर्माते रंजक आणि अंकुर गर्ग यांचे सहकार्य यावेळीही मिळाल्याने आम्ही देवमाणूस चित्रपटाकडे तितक्याच बारकाईने लक्ष देता आलेले आहे, ज्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या हृदयात घर करतो. वेदक नाटक आणि परंपरेच्या सम्यक मिलाफासह देवमाणूस हा चित्रपट महाराष्ट्राच्या चिरस्थायी चैतन्याला केला गेलेला एक सिनेमॅटिक सलाम आहे, जो मोठ्या पडद्यावर एक अविस्मरणीय अनुभव देताना प्रेक्षकांनाही उत्तम कलेच्या रसस्वादाची अनुभूती मिळेल हे सुनिश्चित करतो. लव फिल्मचे सादरीकरण असलेला देवमाणूस या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय यांनी केलेले असून या चित्रपटाचे निर्माते रंजक आणि अंकुर गर्ग आहे. हा सिनेमा 2022 साली प्रदर्शित झालेला वध सिनेमावर बेतलेला आहे. या सिनेमात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत होते. देवमाणूस हा चित्रपट केवळ एक पूर्ण कथन नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याशी विणली गेलेली एक हृदयस्पर्शी कल्पना आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अभिनेता महेश मांजरेकर यांचा देवमाणूस चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर यांचा देवमाणूस चित्रपट रिलीज झालेला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार देव माणूस चित्रपटाची पहिल्या दिवसाची ग्लास कलेक्शन 15 लाख रुपये झालेली असून नेट कलेक्शन 14 लाख रुपये झालेले आहे। देव माणूस चित्रपट रहस्य गूढ भावनांनी भरलेली कथा पाहायला मिळत आहे। या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार दिसत आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा आणि विजय देवस्कर यांनी केलेले आहे। दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देवस्कर म्हणाले, देव माणूस ही महाराष्ट्राची आत्म्यातून जन्माला आलेली कहाणी वाटावी अशी आमची इच्छा होती। महेश सर आणि रेणुका मॅडम यांच्या पात्राच्या दिसण्यातून आणि जाणवण्यापासून चित्रपटाच्या टोनींपर्यंत कथेतील इतर साऱ्या बारकाईची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे आणि पडद्यावरील दिसणारे हे सारे चित्रण त्यांच्या सांस्कृतिक मुलापर्यंत पोहोचेल अशी अत्यंत आदरपूर्वक रचना करण्यात आलेली आहे। ज्यांनी वध चित्रपटात सर्वोच्च सिनेमॅटिक मानकाची पूर्तता केली जाईल हे सुनिश्चित केले होते, त्या निर्माते रंजक आणि अंकुल गर्ग यांचे सहकार्य यावेळीही मिळाल्याने आम्ही देव माणूस चित्रपटाकडे तितक्याच बारकाईने लक्ष देता आलेले आहे, ज्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या हृदयात घर करतो। वेदक नाटक आणि परंपरेच्या सम्यक मिलाफासह देव माणूस हा चित्रपट महाराष्ट्राच्या चिरस्थायी चैतन्याला केला गेलेला एक सिनेमॅटिक सलाम आहे, जो मोठ्या पडद्यावर एक अविस्मरणीय अनुभव देताना प्रेक्षकांनाही उत्तम कलेच्या रसस्वादाची अनुभूती मिळेल हे सुनिश्चित करतो। लव फिल्मचे सादरीकरण असलेला देव माणूस या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय यांनी केलेले असून या चित्रपटाचे निर्माते रंजक आणि अंकुर गर्ग आहे। हा सिनेमा 2022 साली प्रदर्शित झालेला वध सिनेमावर बेतलेला आहे। या सिनेमात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत होते। देव माणूस हा चित्रपट केवळ एक पूर्ण कथन नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याशी विणली गेलेली एक हृदयस्पर्शी कल्पना आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपट रिलीज झालेला आहे। मीडिया रिपोर्टनुसार देव माणूस चित्रपटाची पहिल्या दिवसाची ग्लास कलेक्शन 15 लाख रुपये झालेली असून नेट कलेक्शन 14 लाख रुपये झालेले आहे। देव माणूस चित्रपट रहस्य गूढ भावनांनी भरलेली कथा पाहायला मिळत आहे। या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार दिसत आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा आणि विजय देवस्कर यांनी केलेले आहे। दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देवस्कर म्हणाले, देव माणूस ही महाराष्ट्राची आत्म्यातून जन्माला आलेली कहाणी वाटावी अशी आमची इच्छा होती। महेश सर आणि रेणुका मॅडम यांच्या पात्राच्या दिसण्यातून आणि जाणवण्यापासून चित्रपटाच्या टोनींपर्यंत कथेतील इतर साऱ्या बारकाईची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे आणि पडद्यावरील दिसणारे हे सारे चित्रण त्यांच्या सांस्कृतिक मुलापर्यंत पोहोचेल अशी अत्यंत आदरपूर्वक रचना करण्यात आलेली आहे। ज्यांनी वध चित्रपटात सर्वोच्च सिनेमॅटिक मानकाची पूर्तता केली जाईल हे सुनिश्चित केले होते, त्या निर्माते रंजक आणि अंकुल गर्ग यांचे सहकार्य यावेळीही मिळाल्याने आम्ही देव माणूस चित्रपटाकडे तितक्याच बारकाईने लक्ष देता आलेले आहे, ज्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या हृदयात घर करतो। वेदक नाटक आणि परंपरेच्या सम्यक मिलाफासह देव माणूस हा चित्रपट महाराष्ट्राच्या चिरस्थायी चैतन्याला केला गेलेला एक सिनेमॅटिक सलाम आहे, जो मोठ्या पडद्यावर एक अविस्मरणीय अनुभव देताना प्रेक्षकांनाही उत्तम कलेच्या रसस्वादाची अनुभूती मिळेल हे सुनिश्चित करतो। लव फिल्मचे सादरीकरण असलेला देव माणूस या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय यांनी केलेले असून या चित्रपटाचे निर्माते रंजक आणि अंकुर गर्ग आहे। हा सिनेमा 2022 साली प्रदर्शित झालेला वध सिनेमावर बेतलेला आहे। या सिनेमात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत होते।
देव माणूस हा चित्रपट केवळ एक पूर्ण कथन नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याशी विणली गेलेली एक हृदयस्पर्शी कल्पना आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपट रिलीज झालेला आहे। मीडिया रिपोर्टनुसार देव माणूस चित्रपटाची पहिल्या दिवसाची ग्लास कलेक्शन 15 लाख रुपये झालेले असून नेट कलेक्शन 14 लाख रुपये झालेले आहे। देव माणूस चित्रपट रहस्य गूढ भावनांनी भरलेली कथा पाहायला मिळत आहे। या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार दिसत आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा आणि विजय देवस्कर यांनी केलेले आहे। दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देवस्कर म्हणाले, देव माणूस ही महाराष्ट्राची आत्म्यातून जन्माला आलेली कहाणी वाटावी अशी आमची इच्छा होती। महेश सर आणि रेणुका मॅडम यांच्या पात्राच्या दिसण्यातून आणि जाणवण्यापासून चित्रपटाच्या टोनिंगपर्यंत कथेतील इतर साऱ्या बारकाईची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे आणि पडद्यावरील दिसणारे हे सारे चित्रण त्यांच्या सांस्कृतिक मुलापर्यंत पोहोचेल अशी अत्यंत आदरपूर्वक रचना करण्यात आलेली आहे। ज्यांनी वध चित्रपटात सर्वोच्च सिनेमॅटिक मानकाची पूर्तता केली जाईल हे सुनिश्चित केले होते, त्या निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग यांचे सहकार्य यावेळीही मिळाल्याने आम्ही देव माणूस चित्रपटाकडे तितक्याच बारकाईने लक्ष देता आलेले आहे, ज्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या हृदयात घर करतो। वेदक नाटक आणि परंपरेच्या सम्यक मिलाफासह देव माणूस हा चित्रपट महाराष्ट्राच्या चिरस्थायी चैतन्याला केला गेलेला एक सिनेमॅटिक सलाम आहे, जो मोठ्या पडद्यावर एक अविस्मरणीय अनुभव देताना प्रेक्षकांनाही उत्तम कलेच्या रसस्वादाची अनुभूती मिळेल हे सुनिश्चित करतो। लव्ह फिल्मचे सादरीकरण असलेला देव माणूस या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय यांनी केलेले असून या चित्रपटाचे निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग आहे। हा सिनेमा 2022 साली प्रदर्शित झालेला वध सिनेमावर बेतलेला आहे। या सिनेमात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत होते। देव माणूस हा चित्रपट केवळ एक पूर्ण कथन नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याशी विणली गेलेली एक हृदयस्पर्शी कल्पना आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर यांचा देव माणूस चित्रपट रिलीज झालेला आहे। मीडिया रिपोर्टनुसार देव माणूस चित्रपटाची पहिल्या दिवसाची ग्लास कलेक्शन 15 लाख रुपये झालेले असून नेट कलेक्शन 14 लाख रुपये झालेले आहे। देव माणूस चित्रपट रहस्य गूढ भावनांनी भरलेली कथा पाहायला मिळत आहे। या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार दिसत आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा आणि विजय देवस्कर यांनी केलेले आहे। दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देवस्कर म्हणाले, देव माणूस ही महाराष्ट्राची आत्म्यातून जन्माला आलेली कहाणी वाटावी अशी आमची इच्छा होती। महेश सर आणि रेणुका मॅडम यांच्या पात्राच्या दिसण्यातून आणि जाणवण्यापासून चित्रपटाच्या टोनिंगपर्यंत कथेतील इतर साऱ्या बारकाईची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे आणि पडद्यावरील दिसणारे हे सारे चित्रण त्यांच्या सांस्कृतिक मुलापर्यंत पोहोचेल अशी अत्यंत आदरपूर्वक रचना करण्यात आलेली आहे। ज्यांनी वध चित्रपटात सर्वोच्च सिनेमॅटिक मानकाची पूर्तता केली जाईल हे सुनिश्चित केले होते, त्या निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग यांचे सहकार्य यावेळीही मिळाल्याने आम्ही देव माणूस चित्रपटाकडे तितक्याच बारकाईने लक्ष देता आलेले आहे, ज्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या हृदयात घर करतो। वेदक नाटक आणि परंपरेच्या सम्यक मिलाफासह देव माणूस हा चित्रपट महाराष्ट्राच्या चिरस्थायी चैतन्याला केला गेलेला एक सिनेमॅटिक सलाम आहे,
जो मोठ्या पडद्यावर एक अविस्मरणीय अनुभव देताना प्रेक्षकांनाही उत्तम कलेच्या रसस्वादाची अनुभूती मिळेल हे सुनिश्चित करतो। लव्ह फिल्मचे सादरीकरण असलेला देव माणूस या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय यांनी केलेले असून या चित्रपटाचे निर्माते रव रंजक आणि अंकुर गर्ग आहे। हा सिनेमा 2022 साली प्रदर्शित झालेला वत सिनेमावर बेतलेला आहे। या सिनेमात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत होते। देव माणूस हा चित्रपट केवळ एक पूर्ण कथन नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याशी विणली गेलेली एक हृदयस्पर्शी पूर्ण कल्पना आहे।